शिवराय पन्हाळगडावर अडकले होते. शत्रू चारही बाजूंनी वेढा घालून बसला होता. पण तेव्हा एक मराठा सिंह उठला, बाजीप्रभू देशपांडे, ज्याच्या ढालीत रणगर्जना होती आणि ज्याचं ध्येय होतं महाराजांना विशाळगडावर सुरक्षित पोहोचवणं. शिवरायांनी योजना आखली. रात्री गडातून सुटायचं आणि विशाळगड गाठायचं. पण पाठीमागे पाठलाग करणाऱ्या सिद्धी जोहरच्या सेनेला अडवायचं काम बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या बांदल सेनापतीचं होतं. पुढे गौडखिंडीत सिद्धीच्या फौजांनी शिवाजी महाराजांना गाठलं. महाराज, तुम्ही विशाळगड गाठा, येथे आम्ही एकही मावळा मागे हटणार नाही, असं बाजीप्रभूंनी शिवाजी महाराजांना सांगितलं. गौडखिंड ही अरुंद आणि खडी दरी, जेथे काहीशे मावळे हजारो शत्रूंना थांबवण्यासाठी सज्ज झाले. पहाटेच्या अंधारातच युद्ध सुरू झाले. बाजीप्रभू गंभीर जखमी झाले. पण एकच प्रश्न त्यांच्या मनात होता, महाराज विशाळगडावर पोचले का? गडावरून तोफांचा आवाज आला. तोफ वाजली, महाराज पोहोचले, माझं काम संपलं, हे शेवटचे वाक्य होते बाजीप्रभूंचे. गौडखिंड आज पावनखिंड म्हणून ओळखली जाते, कारण ती वीरांच्या रक्ताने पावन झाली. बाजीप्रभू आणि मावळ्यांचं बलिदान प्रत्येक मराठी मनात अमर आहे. एकच उद्देश, एकच शपथ, महाराज सुरक्षित पाहिजेत. बाजीप्रभू देशपांडे हे नाव म्हणजे पराक्रम, त्याग आणि निष्ठेची साक्ष आहे.